आपण सर्वजण आजच्या या मननाकरिता योहान कृत शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय, योहान कृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 1 ते 8 वचन वाचूया. जॉन्स गॉस्पल चॅप्टर 15 वर्सेस 1 to 8. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप शेतकरी आहे. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्यानेही फळ देवत नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही करवत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवत टाकतात व ते जाळण्यात येतात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभू जरूर आपल्या वाचलेल्या वचनांवरती आशीर्वाद देईल. आपण सर्वजण कधी ना कधी या शास्त्र भागामधून जरूर गेलेलो असणार. याच्यावरती आपण मनन देखील केलेलं असणार. काही विचार देखील आपण ऐकलेले असणार. तरी देखील पुन्हा एकदा या वचनांमधून प्रभू आपल्याला काही नाही काही त्याचा गौरव जरूर दाखवेल. आता आपल्याला ठाऊक आहे की प्रभू त्याच्या शिष्यांसोबत आहे आणि त्यांनी आता वरच्या खोलीमधून निघून आता तो गेत्सेमनीकडे जात आहे. त्याच्या शिष्यांसोबत आहे. फार जवळीकतेने प्रभू त्यांना स्वर्गीय गोष्टी सांगत आहे आणि त्यांनी फार आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी सांगत असताना आता त्यांनी म्हटलं, चला उठा, आता आपण इथून जाऊया. आणि नंतर तो त्यांना जेव्हा घेऊन जात होता त्यावेळेला बहुतेक तो एका द्राक्षाच्या मळ्यामधून जात असेल आणि त्या द्राक्षाच्या मळ्यामधून जात असताना तो त्याच्या शिष्यांना ही गोष्ट सांगत आहे. त्यांना प्रत्यक्षात द्राक्षाचं बागेमधून, मळ्यामधून तो नेत असताना तो त्यांना ते चित्र त्यांच्या समोर प्रात्यक्षित करून त्यांना ह्या स्वर्गीय गोष्टी सांगत आहे. तो म्हणत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे आणि तो त्यांच्या निदर्शनात हे आणण्याचा प्रयत्न करतोय की आणखीन एक द्राक्षाचा मळा होता जो माझ्या पित्याने लावला होता आणि तो द्राक्षाचा मळा म्हणजे इस्रायल राष्ट्र होता आणि तो त्याने फार अपेक्षेने या जगाच्या जो क्रॉसरोड्स आहे, चौक आहे, बरोबर त्याच्या मध्यभागी त्यांनी लावलेला होता. आणि माझ्या बापाची आणि परमेश्वराची जी इच्छा होती ही होती की ह्या द्राक्षाच्या मळ्यामधून स्वादिष्ट आणि गोड असे फळ उत्पन्न व्हावे. म्हणजे जे जगातली लोक तिकडून व्यवहारासाठी जे पास होतील, कारण तो एकच मार्ग होता जिथून नॉर्थ, वेस्ट, ईस्ट, साऊथ सर्व बाजूने लोक एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असताना त्यांना त्या चौकातूनच जावं लागेल
अशा प्रकारचा मार्ग तो होता. आणि परमेश्वराने इस्रायल राष्ट्राला अशा ठिकाणी ठेवलं की जो कोणी तिकडून जाईल त्याने इस्रायल राष्ट्र किंवा ह्या मळ्यामधून द्राक्ष जे फळ आहे त्याचा स्वाद घेतल्याशिवाय ते लोक जाऊ शकत नव्हते. आणि पित्याच्या अंतःकरणात हे होतं किंवा परमेश्वराच्या अंतःकरणात हे होतं की त्यांनी ते फळ खाऊन त्यांना हे कळावं की ह्या द्राक्ष मळ्याचा जो मालक आहे किंवा जो देव आहे तो कोण आहे आणि कसा आहे. आणि त्याच्या लोकांमध्ये जे उत्पन्न होते ते एवढं स्वादिष्ट का आहे. तर परमेश्वराची इच्छा होती इस्रायल राष्ट्राद्वारे लोकांना कळावं की मी कोण आहे. पण ती अपेक्षा भंग झाली नाही का. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. परमेश्वराने ह्या द्राक्ष मळ्यामधून जे स्वादिष्ट आणि जे गोड फळ अपेक्षा केले होते त्यांनी आंबट फळ, सावर ग्रेप्स, आंबट फळ उत्पन्न केले. मी अपेक्षा केली होती तुम्ही अधिक फळ द्याल, मी अपेक्षा केली होती तुम्ही सुंदर फळ द्याल, पण तुमच्यामधून आंबट फळ उत्पन्न झालं आणि माझं गौरव झालं नाही. प्रभूने आणखीन एक दृष्टांत सांगितला. म्हटलं मी एक व्यक्तीने द्राक्षाचा मळा लावला आणि सेवकांना तिकडे कामाला ठेवलं आणि तो एक राज्य स्वतःसाठी घ्यायला गेला. ही वेंट टू गेन फॉर हिमसेल्फ अ किंगडम. आणि तो जेव्हा गेला तेव्हा त्यांनी काही सेवक पाठवले, काही आपल्या लोकांना पाठवले की द्राक्षमळा कसा आहे बघून या म्हणून. या लोकांनी त्या काही सेवकांना हुसकावून लावलं, काहींना त्रास दिला आणि काहींना मारून देखील टाकलं, काहींना पळवून लावलं आणि त्यांचं ऐकलं नाही. आणि मग त्यांनी म्हटलं आता मी यांच्याबरोबर काय करू. त्यांनी म्हटलं माझ्याकडे एक उपाय आहे. म्हटलं माझा स्वतःचा मुलगा आहे. आय विल सेंड माय ओनली सन, ॲटलिस्ट दे विल रेव्हियर हिम. त्याला पाठवल्यानंतर ते तरी त्याचा आदरातिथ्य करतील, ते त्याचा आदर करतील, सन्मान करतील. पण तुम्ही काय केलं. माझ्या पुत्राला जेव्हा मी पाठवलं तुम्ही त्याला मारून टाकलं. यू किल्ड हिम. हा पहा मालकाचा पुत्र येत आहे, द एअर ऑफ दिस विनयार्ड. आपण त्याला मारून टाकूया म्हणजे हे आपलं होईल. तुम्ही त्याला मारून टाकलं. तर परमेश्वराचं जे इस्रायलकडून अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. परमेश्वर दुःखी होता की माझ्या लोकांनी जी अपेक्षा माझी होती ती पूर्ण केली नाही. पित्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण काम तिकडे थांबलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ता बद्दल असं म्हटलंय योहान कृषुवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये, तो त्याच्या स्वकीयांकडे आला पण त्यांनी त्याला स्वीकारले नाही. He came to his own but his own received him not. त्याला पळवून लावलं. हा आम्हाला नको. We don't want this man to reign over us. आमच्यावरती राज्य करण्यासाठी हा व्यक्ती आम्हास नको. Crucify him, crucify him ते म्हटले. पित्याने म्हटलं तुम्ही फळ देत नाहीये ना, तर आता मी दुसरं काम करणार. मी आता तुम्हाला कापून टाकणार, पण त्याच्यामध्ये मी एक चांगलं कलम लावणार आणि ते कलम जे आहे ते सुंदर द्राक्ष, गोड द्राक्ष उत्पन्न करणार. आणि तो जो द्राक्ष वेल होता त्या द्राक्ष वेलाने चांगलं उत्पन्न दिलं नाही, चांगलं द्राक्ष दिलं नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त इकडे फार सुंदर शब्द वापरतोय पहा. पहिला सुरुवातीला तो म्हणतो मी खरा द्राक्ष वेल आहे. आय एम द ट्रू वाईन. आणि या खरा द्राक्ष वेलामध्येच चांगले फळ येऊ शकतात, त्याच्याद्वारेच चांगलं फळ येऊ शकतात. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासारखे जे फांदे आहेत त्या द्राक्षवेलामध्ये येऊ शकले. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला फांद्या म्हणून आपल्यामध्ये सामील करून घेतलंय. इस्रायल राष्ट्र आता बाजूला आहे, पण फार सुंदर गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने आपले फांद्या म्हणून
संबोधित केलेलं आहे. आज सकाळी हे एक फार सुंदर गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये फांदे आहेत. मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फांदे आहात. पहा तिकडे, आय एम द वाईन अँड यू आर द ब्रांचेस, वर्स 5, 5व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय, मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. यू आर द ब्रांचेस, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या तोंडाने म्हणतोय की तुम्ही माझ्यामध्ये फांद्या किंवा फाटे आहात. हा, आणि पिता जो आहे तो शेतकरी आहे किंवा माळी आहे आणि पित्याची अपेक्षा आहे की फळ उत्पन्न व्हावं. आता ह्या शास्त्र भागामध्ये जे वाचलं आपण तिकडे 2-3 गोष्टी आहेत. पहा, पहिलं वचनामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्यातलं फळ न देणारा किंवा फळ एक सिंग्युलर शब्द आहे. हा, सिंग्युलर शब्द आहे फळ. त्याच्यानंतर त्याच वचनामध्ये आपण अधिक फळ असा शब्द वाचतो. पहिलं फळ आहे आणि नंतर अधिक फळ असं वाचतो. म्हणजे हा माळी जो आहे तो ते फांदी जो आहे तो निर्मळ करतो असं मी वाचलं इथे. पण काही ठिकाणी तिकडे असं लिहिलंय ही प्रून्स, छाटणी करतो असं लिहिलंय. जे जे फळ देणारं फांदी आहे त्याला छाटणी करतो, स्वच्छ करतो. का बरं? त्यांनी अधिक फळ द्यावं म्हणून, अधिक फळ द्यावं म्हणून. पण तुम्ही माझ्यासोबत 5व्या वचनामध्ये जेव्हा येता तेव्हा आणखीन एक तिकडे अनेक वचनी शब्द वापरले, तो म्हणजे पुष्कळ फळ आहे. पहा, मी वेल आहे तुम्ही फाटे आहात, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. पुष्कळ फळ म्हणजे फळ देणारे आहेत, अधिक फळ देणारे आहेत आणि पुष्कळ फळ देणारे आहेत. ठीक आहे. हे ग्रोथ जे आहे किंवा हे फळ देण्याचं जे कार्य आहे अधिक होत जायला पाहिजे. हे माळीची अपेक्षा आहे, हे पित्याची अपेक्षा आहे आणि हे त्या वेलीची देखील अपेक्षा आहे. ठीक आहे. आपण फळ देत आहोत का अधिक फळ देत आहोत का पुष्कळ फळ देत आहोत, हे आपल्या अंतःकरणात आज आपण वाकून पाहायला पाहिजे, नाही का? पण माझ्या अंतःकरणावरती एक अधिक वेगळा विषय आहे जो फार महत्वाचा आहे. ते हे की या शास्त्र भागामध्ये 3 प्रकारच्या फांद्या दाखवलेल्या आहेत. एक ती जी फळ देत नाही, ओके, फळ न देणारी फांदी. दुसरं म्हणजे फळ देणारी फांदी आणि तिसरं म्हणजे सुकलेली फांदी. ठीक आहे. पहिल्या वचनामध्ये आपण तेच वाचतो, सॉरी, दुसऱ्या वचनामध्ये तो माझ्यातला फळ न देणारा जो आहे प्रत्येक फाटा काढून टाकतो असं लिहिलेलं आहे. काढून टाकतो. आता इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे, एव्हरी ब्रांच इन मी दॅट डज नॉट बेअर फ्रूट ही टेकच अवे, ही टेकच अवे असं लिहिलेलं आहे. पण कित्येक वेळेला मी काही विश्वासणाऱ्यांमध्ये ही गोष्ट ऐकलेली आहे जी फार गंभीर आहे. काही जणांनी हे शिकवलेलं देखील आहे की फळ न देणारी जी फांदी आहे त्याला तो काढून टाकतो. याचा अर्थ हे आहे की त्याचं तारण होत नाही, त्याचं तारण झालेलं नाहीये. ठीक आहे. तो काढून फेकून देतो. तारण किंवा तारण झालेलं आहे आणि तारण हिसकावून घेतलं गेलेलं आहे किंवा साल्वेशन कॅन बी लॉस्ट हे शिकवतात काही लोक. कॅल्व्हनिझम आहे, कॅल्व्हनिस्ट थेअरी आहे की जर आपण ख्रिस्ती जीवन व्यवस्थित जगलो नाही तर आपलं तारण आपल्यापासून हिसकावून घेतलं जाऊ शकतं किंवा आपलं तारण मिळणार नाही किंवा साल्वेशन कॅन बी लॉस्ट. आता पवित्र शास्त्र बायबल हे शिकवत नाही. 5व्या वचनामध्ये जेव्हा प्रभू म्हणतो की मी वेल आहे, मी आय एम द वाईन अँड यू आर द ब्रांचेस, हे एक परमनंट स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काही दुमत ठेवलं नाही पाहिजे. मी वेल आहे आणि तुम्ही फांदी आहात. आता जो फळ न देणारे फांदी आहे त्याचा काय प्रॉब्लेम आहे?
ते जे शब्द तिकडे वापरलेला आहे की तो काढून टाकतो, तो फाटा तो काढून टाकतो किंवा ही टेक्स अवे, तिकडे चित्र असं आहे, तुम्ही जर त्या द्राक्षमळ्यामध्ये उभे राहाल तेव्हा तुम्हाला कळेल. द्राक्ष द्राक्षमळा जो आहे, द्राक्ष जो आहे तो एक वेल आहे, तो एक झाड नाही आहे. आणि तो वेल जो आहे तो तो एका एक मांडव घालायला लागतो आणि त्या मांडवावरती सोडावा लागतो. मग तो वेल जो आहे आणि फांद्या ज्या आहेत ते पसरतात त्या मांडवावरती. ठीक आहे. एखादी फांदी कुठली तरी काय होते, त्या जे हे टाकलेलं आहे, फेन्स टाकलेला आहे ज्याच्यावरती मांडवावरून ती एक फांदी जी आहे खाली उतरते आणि खाली उतरून ती फांदी जेव्हा जमिनीच्या संपर्कात येते तेव्हा त्या फांदीला, जी जमिनीच्या संपर्कात आलेली आहे त्या फांदीला मुळं सुटतात. तुम्ही मनी प्लांट पाहिलेला असेल किंवा अशा वेली पाहिलेल्या असतील ज्याच्या फांद्या बाहेर निघून निघून स्वतःला मुळं उत्पन्न करतात, भिंतीवरती चढतात किंवा जमिनीवरती चढतात किंवा त्याला मुळं उत्पन्न होतात. आता एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की वेल जो आहे किंवा खरा द्राक्ष वेल जो आहे प्रभू येशू ख्रिस्त, फक्त तोच एकमात्र असा आहे ज्याचं मूळ जे आहे ते जमिनीच्या संपर्कात राहू शकतं. ओनली द वाईन कॅन अफोर्ड टू बी इन कॉन्टॅक्ट विथ द अर्थ. द ब्रांचेस कॅनॉट अफोर्ड इट. जे फांद्या आहेत त्या जमिनीच्या, पृथ्वीच्या संपर्कात जर आले तर त्यांना मुळं निघणार आणि ती फांदी फळ देऊ शकणार नाही. ती फांदी फळ देऊ शकणार नाही. म्हणून जेव्हा माळी येतो तेव्हा जे शब्द तिकडे उपयोग केलेला आहे की त्याला काढून टाकतो, त्या फांदीला जेव्हा काढून टाकतो असं लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ हे आहे, ही टेक्स अवे. तो त्या फांदीला उचलतो, ही लिफ्ट्स इट अप असं म्हटलंय. त्याला उचलतो वरती आणि पुन्हा जे छावणी घातलेली आहे वरती त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रस्थापित करतो. त्याची मुळं जी आली असतील तर ती काढून टाकतो. ते मुळं येत नाहीत, त्या फांदीला तो जमिनीच्या संपर्कात येऊ देत नाही, पण जर आलेली असेल तर काढून टाकतो. ते फांदी आहे ते जे फळ देत नाही आणि तो काढून कापून टाकून देत नाही, तारण हिसकावून घेत नाही. प्रश्न हा आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये जे आपण फांद्या आहोत, आपल्यामध्ये फळ न उत्पन्न होण्याचं कारण काय आहे? जर आपल्या अंतःकरणात आपण वाकून पाहिलं तर आपल्याला समजून येईल की आपण फळ उत्पन्न याकरिता करत नाही कारण आपण जमिनीच्या संपर्कात गेलेलो आहोत, जे आपल्याला सहन नाही झालं पाहिजे अजिबात. ओके. तर आपण याच्यामध्ये भरपूर मनन करू शकतो, त्याची कारणं बघू शकतो, स्पेसिफिक्स बघू शकतो. आपल्याकडे वेळ नाहीये. दुसरी गोष्ट, आपण फळ देणारी फांदी जी आहे, फळ देणारी फांदी जी आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष करत नाहीये माळी. फळ देणारी फांदी जी आहे त्याची तो छाटणी करतो, त्याला तो साफ करतो, त्याला तो निर्मळ करतो असं लिहिलेलं आहे. हा, त्याच्यामधली सुकलेली पानं काढतो, त्याच्यावरती काही काय म्हणतात पेस्टिसाइड झालेले असेल त्याला साफ करतो. फळ देणारी फांदी जी आहे त्याच्यामध्ये देखील जो माळी आहे तो अधिक काम करतोय, तो त्याला छाटणी करतोय. आणि छाटणी करत असताना प्रियांनो दुःख जरूर होतं. एखादी फांदीची छाटणी जेव्हा आपण करतो त्यावेळेला दुःख होतं. पिता जेव्हा ते छाटणी करत असतो त्यावेळेला फक्त फांदीला दुःख होत नाही, पण द्राक्ष वेलीला देखील दुःख होतं, कारण ती फांदी इंडिपेंडेंट नाहीये, ती फांदी द्राक्ष वेलीमध्ये लागलेली आहे. जेव्हा फांदीला छाटणी होते त्यावेळेला द्राक्ष वेलीला देखील दुःख सहन करायला लागतं आणि ते दुःख आपण बहुतेकांना मान्य नसतं किंवा आपल्याला ते नको असतं. प्रभू, हे माझ्या जीवनात का घडतंय? प्रभू, हे कशासाठी तू करतोयस? प्रभू, हे दुःख मला नको आहे. प्रभू, ही नोकरी गेलेली आहे.
प्रभू हा असा असा त्रास आहे. बहुतांश आपण विश्वासणारे या छाटणीपासून वंचित राहायचा प्रयत्न करतो किंवा आपण ते करू देत नाही. फळ आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण पित्याच्या अंतःकरणामध्ये, माळी जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये अधिक फळ उत्पन्न व्हावं, अधिक, मोर फ्रूट. आणि तो त्याकरिता थोडंफार आपल्याला दुःखाच्या अवस्थेमधून नेतो. जे फळ अपेक्षित आहे त्यासाठी स्वच्छ करण्याची गरज आहे. जे फळ अपेक्षित आहे त्यासाठी निर्मळ करण्याची गरज आहे, छाटणी करण्याची गरज आहे. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर शब्द वापरलाय, ही पर्जेस दॅट ब्रांच. पर्ज म्हणजे त्याच्यामध्ये फार तोडणं आणि पिसणं आहे, शुद्ध करणं आहे. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला शुद्ध करायची असेल तर त्याला त्रासामधून जायची गरज आहे. जस्ट थिंक ऑफ दॅट. आणि ते करत असताना माळी काही मजा घेत नाहीये आणि द्राक्षवेल काही मजा घेत नाहीये. ते करत असताना ते आपल्या सोबत आहेत. एका चांगल्या उद्देशाने ती काम चाललं आहे. आज सकाळी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर काही परमेश्वराचं छाटणीचं कार्य चालू असेल ते चालू राहू द्या. आणि या दृष्टिकोनातून पहा की प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी मोठं काम, अधिक फळ उत्पन्न करण्याचं काम करत आहे. पहा, रोमकारास पत्र, पौलाने लिहिलेलं रोमकारास पत्र, त्याचा 8वा अध्याय आणि 28वं वचन. त्याच्यामध्ये एक फार सुंदर वचन आहे. त्या वचनामध्ये आपण असं वाचतो, 28वं वचन, आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. ऑल थिंग्स वर्क टुगेदर फॉर गुड टू देम दॅट लव्ह गॉड अँड आर कॉल्ड अकॉर्डिंग टू हिज पर्पस. आपण जगाच्या लोकांप्रमाणे हे बोलत नाही, अरे चलो यार कुछ नाही, सब कुछ अच्छे के लिए होता है. आपण असं नाही म्हणत आहे. ठीक आहे, सर्व काही चांगल्यासाठी होतं असं आपण म्हणत नाहीये. आपण हे म्हणतोय की जे त्याच्यावर प्रेम करतात, प्रीती करतात आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावले गेलेले आहेत त्यांच्या जीवनात जे काही घडतं ते चांगलं उत्पन्न करतं, ते चांगल्यासाठी होतं. आपण हे वचन तोडून मोडून बोलू शकत नाही. आपल्या अंतःकरणात वाकून बघण्याची गरज आहे. आपण आपल्या प्रभूवरती प्रीती करतोय आणि आपण त्याच्या संकल्पनेमध्ये सामील झालेलो आहोत का? अकॉर्डिंग टू हिज पर्पस. त्यांनी एक चांगलं आणि उत्तम काम एका त्याच्या योजनेप्रमाणे, त्याच्या संकल्पनेप्रमाणे सुरुवात केलेली आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. आपण त्याच्यात सामील आहोत का? आपण आर वी फॉलोइंग दॅट थॉट? आणि ते जर असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी म्हणजे अधिक फळ उत्पन्न करण्यासाठी होणार. प्रभू आपल्याला परीक्षेतून किंवा आपल्या छाटणी याकरिता करत नाही की तुम्ही आणि आम्ही दुःखी राहावं. तो याकरिता करतोय की आम्ही त्यासाठी अधिक फळ उत्पन्न करावं. तिसरं जी फांदी आहे ती 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, दॅट इज कॉल्ड ॲज द विदर्ड ब्रांच किंवा सुकलेली फांदी किंवा त्याच्यामध्ये काहीच जीवन न दिसणाऱ्यासारखं अशी फांदी आहे. पण ती फांदी जरूर आहे, फांदी जरूर आहे. तिकडे चित्र असं आहे की जी साक्ष जी आहे ती खराब झालेली आहे. आणि ते वचन जर नीट वाचाल तुम्ही तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो व तो सिंग्युलर वाळून जातो. मग त्यांना गोळा करून विस्तवात टाकतात. इट्स प्लुरल. इंग्लिशमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे, इफ एनीवन डज नॉट अबाइड इन मी ही इज थ्रोन अवे ॲज अ ब्रांच अँड ड्राइज अप अँड दे गॅदर देम. परमेश्वर नाही गॅदर करत आहे किंवा पिता गॅदर नाही करत आहे,
किंवा माळी गॅदर नाही करत आहे. दे गॅदर देम अँड कास्ट देम इनटू द फायर. कास्ट देम इनटू द फायर. तुमची आणि माझी साक्ष जी आहे वारंवार दिवसांदिवस ती खराब होत चाललेली आहे का? लोक जेव्हा तुमच्या आणि माझ्याकडे बघतात ते लोक ख्रिस्ताला बघतात की नाही बघत? सो प्रश्न हा आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये की आपली साक्ष जी आहे ती एक दिवशी परीक्षा करण्यात येईल आणि ती अग्नी विस्तवानेच करण्यात येईल. आणि तिकडे असं म्हटलेलं आहे की एकतर आपण वुड, हे अँड स्टबल असेल किंवा गोल्ड, सिल्वर अँड प्रेशियस स्टोन्स असेल. हे आपण ऐकलेलं असणार कित्येक वेळेला. आणि आपली जी साक्ष आहे ती परीक्षेत आणली जाणार. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभे राहू त्यावेळेला आपल्या हातामध्ये फळ असेल की नाही हे मोठा प्रश्न आहे. तेव्हा आपल्याला प्रभूला देण्यासारखं काहीतरी असेल की नाही हे प्रश्न आहे. एक शेवटचं वचन वाचून मी संपवतो, 16वं वचन, त्याच अध्यायाचं 16वं वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. फळ उत्पन्न करण्याची अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्याकडून. आपण फक्त एक स्ट्रॉ प्रमाणे आहोत जे फांदीमध्ये लागलेलं आहे, जे द्राक्षवेलेमध्ये लागलेलं आहे. द्राक्षवेलेचं फळ आहे, आपलं फळ नाही आहे. त्याच्यामधून जे द्रव्य आहे ते जातं. उत्पन्न जे होतंय ते द्राक्षाचं फळ आहे, फांदीचं फळ नाही आहे. तर आपण द्राक्षवेलेला फक्त आपण त्याच्यासोबत सहमत होतोय. आपण त्याला आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी परवानगी देतोय. ते आपण करत राहूया. परमेश्वराच्या नावाला महिमा मिळव. थँक्यू सो मच.